आपण पाहत आहे M24 न्यूज। श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या अष्टानगरीमध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला 2 BHK बंगलो प्रोजेक्ट। या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन, ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था, तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट। याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार, अंडरग्राउंड ड्रेनेज, वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, सर्व बांधकाम हे कुंभारी वीट मध्ये, नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट, कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे। मग वाट कसली बघताय? आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स व्हिला 2 BHK बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा। संपर्क 98 50 90 57 16, 96 65 12 28 57, 99 70 77 47 02। घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न। वैशाली माने यांचा प्रथम क्रमांक तर स्नेहल प्रदीप पाटील यांनी पटकावला दुसरा क्रमांक। M24 न्यूज चॅनल आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज इस्लामपूर येथील विजया सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडला। यामध्ये इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हरुगणे, अजितदादा पवार राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष केदारदादा पाटील, इस्लामपूर लोकमत विभागाचे प्रमुख अशोक पाटील, ज्येष्ठ पत्रकार धनंजय माने यांच्या उपस्थितीत पार पडला। या सजावट स्पर्धेत आष्टा येथील वैशाली अजित माने यांच्या आठवणीतील बालपण या देखाव्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले। पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी त्यांचा शिल्ड प्रमाणपत्र व बक्षिसाची रक्कम देऊन सत्कार करण्यात आला। तर अतिवृष्टी व सावकारकीचा फाल यातून समृद्धीकडे वाटचाल इस्लामपूर येथील स्नेहल प्रदीप पाटील यांच्या देखाव्याला दुसरा क्रमांक मिळाला। केदार पाटील यांच्या हस्ते त्यांना बक्षीस रक्कम शिल्ड प्रमाणपत्र देण्यात आले। तर रुपाली शिंदे कराड तालुका सुपणे व आष्टा येथील शालन सुरेश पाटील यांना विभागून तिसरा क्रमांक मिळाला। त्यांना बक्षीस रक्कम शिल्ड व प्रमाणपत्र लोकमतचे अशोक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। तर इस्लामपूर येथील पोपट देसाई यांनी पेठ येथील खंडेश्वर मानकेश्वर यात्रेचा हुबेहूब देखावा सादर केला होता। यासाठी त्यांना उत्तेजनार्थ शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी दैनिक तरुण भारतचे महादेव पाटील, आरएनओचे पत्रकार भगवान देवकर, नितीन वायदंडे, यस न्यूजचे राजेश कांबळे व सर्व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम पोलीस निरीक्षक संजय हरुगडेंसह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। सूत्रसंचालन दिव्यानी मोहिते व नितीन वायदंडे यांनी केले। तर M24 न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी आभार मानले।